नमस्कार मंडळी. जन्मलेला प्रत्येक माणूस कितीही भ्रमात असला तरी त्याचा मृत्यू अटळ आहे. जीवनातले भोग टाळण्यासाठी त्याला जवळही करता येत नाही आणि नकोही म्हणता येत नाही, कारण मृत्यू माणसाच्या अधिकारात नाही. जीवन कसे जगावे हे माणसाच्या हातात आहे. आता समर्थ 15व्या श्लोकात काय सांगतात ऐकूया. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मीमी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडुनिया सर्व जाती. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मीमी. इथे 14व्या श्लोकाप्रमाणे या 15व्या श्लोकातही समर्थ तेच सांगत आहेत. हे जग म्हणजे मृत्यूभूमी आहे. म्हणजेच इथे जो कोणी जन्म घेतो त्याचा मृत्यू होतोच. हे मृत्यूचं सत्य प्रत्येकाला माहीत आहे, तरीही माणसे सदैव मिमी करत असतात. राघोबा दादा पराक्रमी होता, पण सत्तेसाठी पुतण्याचा गारध्यांकडून वध कराविला. पोरगं ओरडत होतं, काका मला वाचवा, काका मला वाचवा, पण काकाला काही पादर फुटला नाही. नारायणरावांच्या मृत्यूनंतर थोडा काळ त्यांनी पेशवेपद भूषविले, पण राघोबादादांना अधिकृत मान्यता नाहीच मिळाली. ज्या पुत्राच्या दुसऱ्या बाजीरावच्या डोक्यावर राजमुकुट पाहण्याची इच्छा होती तोही कुचकामी ठरला. मराठ्यांचं राज्य सांभाळू शकला नाही. शेवटी 1818ला इंग्रजांचा झेंडा पुण्यावर फडकला. राज्य सत्ता इथेच राहिली. राघोबादादा मृत्यूपंथीची गेले अपकीर्तीने. मराठ्यांच्या राज्याच्या भल्याचा विचार करून निर्णय घेतले असते तर सत्कीर्ती तरी लाभली असती. माणसाला आपल्याबरोबर फक्त आपले कर्म नेता येते, तेव्हा ते चांगले कसे होईल याचा प्रत्येक जीवाने विचार करायला हवा, असे समर्थ म्हणतात. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडुनिया सर्व जाती. लोकांना वाटतं की आपण कायम टिकणारे, आपल्या जगण्यात बदल येणार नाहीत, वेळ आपल्याला काही करणार नाही, आणि अचानक एखाद्या घटनेने अहंकार, कल्पना, भ्रम, फुशारकी सर्व काही धडाधड खाली पडते. आपण कितीही मोठे असण्याचा गर्व केला तरी जीवनाचे नियम बदलत नाहीत. शरीर, उपभोगाच्या वस्तू, भोवतालची माणसे, नातलग यातले काही चिरंजीव नाही. सदाचाराने वागले, नामस्मरण केले तरच तरणोपाय आहे, असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. विना नामाचे जगात वावरणे म्हणजे वनव्यात सापडण्यासारखे आहे, असेही माऊली म्हणतात. एकदा एकनाथ महाराजांकडे एक गृहस्थ आले. ते म्हणाले, आपले मन ईश्वराच्या ठाई रात्रंदिवस कसे स्थिर राहते? माझे मन तर अर्धा तासही स्थिर राहत नाही. एकनाथ म्हणाले, तुझा प्रश्न बाजूला राहू दे. येत्या 7 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. तेव्हा वैर, वासना या सर्वांचा त्याग कर आणि ईश स्मरण कर. मृत्यूचे नाव ऐकताच त्या गृहस्थाचे धाबे दणाणले. घरी येऊन त्याने सर्व संपत्ती, मालमत्ता पुत्राच्या स्वाधीन केली. काही चूक झाली असेल तर सर्वांची माफी मागितली आणि तो ईश्वराचे ध्यान करू लागला. 7 दिवसानंतर एकनाथांनी त्याला विचारले, गेल्या 7 दिवसात काय केलेस? तो म्हणाला, मला मरणाची इतकी भीती वाटत होती की मी सदैव ईश्वराचे भजन म्हणत होतो. संत एकनाथ म्हणाले, हां, मीही सदैव मृत्यूचे स्मरण ठेवतो आणि सतत ईश्वराचे भजन करीत राहतो, म्हणून त्या भगवंताच्या ठाई माझे मन स्थिर राहते. मृत्यू अटळ आहे हे प्रत्येकालाच ठाऊक असूनही लोक स्वतःला चिरंजीव मानतात आणि एके दिवशी अकस्मात सर्व इथेच सोडून मृत्यूपंथावर निघून जातात. सोबत जाते ते फक्त ईशस्मरण. तेव्हा मृत्यूचे सदैव स्मरण ठेवा, सदैव नामात रहा. बोला, जय जय रामकृष्ण हरी.